नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. कारण आपण श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास सुरू केलेला आहे. त्यामुळं आपण सगळे मजेतच असणार आणि सगळे मजेतच असावेत अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करते. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला 21 आणि 22 हे 2 श्लोक बघणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये 19 आणि 20 हे 2 श्लोक बघितले. आता आपण 21 आणि 22 21पासून पुढचे घेऊ. तर आपण सगळ्यांनी श्रीमद भगवद्गीतेचं पुस्तक समोर ठेवा, ओळीवर बोट ठेवा आणि कान व्हिडिओकडे ठेवा, म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या जमेल. तर आपण सुरू करूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला 21वा श्लोक. वेदा विना शिनम नित्यम, वेदा विना शिनम नित्यम, वेदा विना शिनम नित्यम, वेदा विना शिनम नित्यम, वेदा विना शिनम नित्यम. य एन, आपण त्या शब्दाची फोड करूया पुढच्या. य एनम, य एनम जम अव्ययम, य एनम मजम अव्ययम, य एन मजम अव्ययम, य एन मजम अव्ययम, य एन मजम अव्ययम, य एन मजम अव्ययम. वेदा विनाशिनं नित्यं, य एन मजम अव्ययम, वेदा विनाशिनं नित्यं, य एन मजम अव्ययम. खालची ओळ. कथम स पुरुषः पार्थ, कथम स पुरुषः पार्थ, कथम स पुरुषः पार्थ, कथम स पुरुषः पार्थ. कम घातयति हन्ति कम, कम घातयति हन्ति कम, कम घातयति हन्ति कम. कथम स पुरुषः पार्थ कम घातयति हन्ति कम. वेदा विनाशिनं नित्यं, य एन मजमव्ययम, कथम स पुरुषः पार्थ कम घातयति हन्ति कम. आता त्याच्या खालचा श्लोक बघू आपण. 22वा. वासांसि जीर्णानि, वासांसि जीर्णानि यथा विहाय, 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 वासांसि जीर्णानि यथा विहाय. नवानि गृह्णाति, हला न जोडलेला आहे म्हणून गृह्णाति, नवानि गृह्णाति नरोपराणि, नवानि गृह्णाति नरोपराणि, नवानि गृह्णाति नरोपराणि. वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपराणि, वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपराणि. तिसरी ओळ त्याच्यातलीच, त्या 22व्या श्लोकातलीच. तथा शरीरानि, तथा शरीरानि विहाय जीर्णानि, तथा शरीरानि विहाय जीर्णानि, तथा शरीरानि विहाय जीर्णान. न, खालचा न, खालच्या ओळीतला न जो आहे तो वरती घ्यायचा आहे. वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीरानि विहाय जीर्णानि, तथा शरीरानि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति
अन्यानि संयाति नवानि देहि. अन्यानि संयाति नवानि देहि. अन्यानि संयाति नवानि देहि असं म्हटलं तरी चालतंय, पण आपण फोड करून म्हणतो म्हणून मी अन्यानी म्हटलं. ज्यावेळेस आपण तो पूर्ण शब्द म्हणू जीर्णानि अन्यानी असं शब्द तो होतो. तर तथा शरीरानी विहाय जीर्णा अन्यानी संयाती नवानी देही असा त्याचा म्हटलं आपण तरी चालतंय. त्याच्यानंतर आपण पुढचा घेऊया. नैनम छिंदंती शस्त्राणि. नैनम छिंदंती शस्त्राणि. नैनम छिंदंती शस्त्राणि. नैनम छिंदंती शस्त्राणि. नैनम दहति पावकः. नैनम दहति पावकः. नैनम छिंदंती शस्त्राणि. नैनम दहति पावकः. नैनम छिंदंती शस्त्राणि. नैनम दहति पावकः. न चैनम. न चैनम क्लेदयन्त्यापो. 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 न शोषयति मारुतः. न शोषयति मारुतः. न शोषयति मारुतः. न चैनम क्लेदयन्त्यापो. न शोषयति मारुतः. नैनम छिंदन्ति शस्त्राणि. नैनम दहति पावकः. न चैनम क्लेदयन्त्यापो. न शोषयति मारुतः. 23 पर्यंत घेतले आपण. पुढच्या व्हिडिओमध्ये 24 आणि 25 बघूया. आपण थोडासा अर्थ पण बघूया श्लोकाचा. आपण कुठपर्यंत आलो होतो. आपण पहिल्या अध्यायात बघितलं अर्जुनाने धनुष्यबाण खाली टाकून दिलेला आहे, त्याला विषाद झालेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण त्याला समजावत आहेत. त्याच्यानंतर आपण दुसरा अध्याय सुरू केला. दुसऱ्या अध्यायामध्ये पण भगवान त्याला समजावून सांगण्याचाच प्रयत्न करत आहेत की हे जे तू म्हणतो की मी मारणार आहे आणि हे मरणार आहे, तर अशातला काहीच भाग नाही आहे. तर ते अगोदरच मी मारलेले आहेत, पण तू त्यांना मार म्हणजे तुझा जो धर्म आहे त्या धर्माचं पालन होईल, क्षत्रिय धर्माचं पालन होईल. तर तुझ्या क्षत्रिय धर्माचं पालनही होईल आणि अधर्मावर धर्माचा विजय होईल, असत्यावर सत्याचा विजय होईल आणि हे सगळं राज्य तुला भोगायला मिळेल, सगळं ऐश्वर्य तुला भोगायला मिळेल असे भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत असतात. आणि हे सांगत असताना ते ही मरणारे कोण आणि तू मारणारं कोण असं काही तू समजू नको असं पण त्याला सांगत असतात. तर हे मरणारे हा देह आहेत, हा आत्मा नाही आहे. आणि आत्म्याचं स्वरूप समजून सांगत असताना भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की आत्मा हा मरत नाही. आत्मा हा त्याला वाऱ्याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही, त्या पाण्याने भिजत नाही किंवा तो चितेने जळत नाही. तर तू याचा खेद न करणंच योग्य आहे. तर आत्मा हा अमर आहे, देह हा नाशिवंत आहे. यांचे फक्त देह जाणार आहेत, आत्मे तसेच राहणार आहेत. त्यामुळे तू शोक करू नको असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असतात. आणि सांगत असतात की वेदाच्या काळापासून तू आणि मी पण आहेत, हे पण आहेत, मागं पण आपण होतो, पुढं पण हे राहणार आहेत, आता पण आपण आहे, आपण सोबतच आहोत आणि हे पुढून पण आपल्यासोबतच असणार आहेत. त्याच्यामुळे यांच्या मरण्याचा तू खेद करू नको आणि तू तुझ्या क्षत्रिय धर्माचं पालन कर आणि क्षत्रिय धर्माचं पालन करून सत्याचा असत्यावर विजय मिळव, धर्माचा अधर्मावर विजय मिळव आणि हे राज्य उपभोग असं ते भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत असतात. आणि अर्जुन सतत त्यांना शंका काढत असतो आणि शंका काढून प्रश्न विचारत असतो की यांना मारणं बरं, यांना जरी मारायचं नाही तर हे सगळे माझे गुरुजन आहेत, हे भीष्म पितामह यांनी मला अंगाखांद्यावर खेळवलं आहे आणि मग
यांनी जर मला अंगाखांद्यावर खेळवलं आणि त्यांना मी मारणं योग्य होईल का? आपण एका व्हिडिओमध्ये मागचं बघितलं आहे, गुरुजनांना मारणं कितपत योग्य आहे. तर तसं ते अर्जुन एकसारखे त्यांना प्रश्न विचारत असतो आणि त्याला युद्ध करायचं नसतं म्हणून तो त्यांना भगवान श्रीकृष्णाला अनेक क्लुप्त्या लढवून सांगत असतो, की युद्ध केल्यावर असं होईल, युद्ध केल्यावर तसं होईल, मला पाप लागल किंवा मला असं हे होईल, असं तो ते सांगत असतो. पण भगवान श्रीकृष्ण त्याला परोपरीने समजावत असतात. तर हे आपण ते दुसऱ्या अध्यायामध्ये बघतोय, की वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. असं जेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात त्यावेळेस त्याला आत्म्याचं स्वरूप ते भगवान श्रीकृष्ण समजावून सांगत आहे, की जसं नवीन वस्त्र जुनं वस्त्र माणूस फेकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो, तसंच आत्म्याचं सुद्धा आहे, की जुना देह हा आत्मा फेकून देतो आणि नवीन देहामध्ये आत्मा धारण होतो. त्याच्यामुळं आत्मा हा मरत नाही, आत्मा हा अमर आहे आणि देह हा नाशिवंत आहे आणि तू त्याचा शोक करू नको, असं भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत असतात. ते सांगतात, की नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहती पावक न चैनम क्लेदयन्त्यापो न शशोयती मारुती. म्हणजे याला वाराही शोषू शकत नाही, चिताही जाळू शकत नाही आणि पाणीही त्याला भिजवू शकत नाही. म्हणजे ह्या आत्म्यावर कुठल्याच कोणत्या गोष्टीचा परिणाम होत नाही, हे भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत असतात, परोपरीने त्याला समजावत असतात. तर आपण इथपर्यंत बघितलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.